तर बाप्पा फक्त शिवाजी महाराज माहिती आता मी जय बाप्पा जय बाप्पा बापरे जय बाप्पा मी तर ब्लॉग बनवतोय मम्मी तो खायचं नाही डॉक्टरने सांगितलं बरं वाटलं जाऊ काय मित्रांनो आज पण मस्त पैकी चुलीवरचा बेत आहे चुलीवरच्या भाकरीचा बेत आहे आज पण मस्त पैकी आज का बरं असं अचानक परत नाही म्हणजे आता असं ठरवलं की भाकर असली चुलीवरच बरं आहे खाला तेवढं तरी काय पटकन मी आंघोळ करतो मग लगेच जेवायला बसतो मग तर कसं काय मंडळी मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर शिकवतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि डील ब्लॉगच्या सिरीज मध्ये स्वागत आहे तो झालं का मी भाकर झाला हां मग आलो मी तोपर्यंत पेट्रोल पंपात जाऊन येतो हां पेट्रोल पंपावरती आलो तो पेट्रोल वगैरे टाकलं मस्त आता निघतो कारण कामावर पण जायचं घरी जाऊन जेवण करतो पहिले लगेच कामावर निघतो मी तर मस्त आता बसलो जेवण फायनली चुलीवरच्या भाकरी झाल्या मस्त भाजी पण झाली तर जेवण करतो एकदम गरम गरम मस्तपैकी एकदम भारी निघतो मित्रांनो आता चालू कामावरून 5-10 मिनिटं आले जेवण करायला आलं मस्तपैकी कामात लोड होतं कारण काल सुट्टी होती तर असं वाटतं आज झोपून घ्यावा मित्रांनो मस्त की झोप आली एकदम भारी आता उठलो जस्ट ना मी पण खेळतोय आणि की तू पण उठली मस्त आज साडी काय विशेष आज हां तू पण उभी राहते आहे इलेक्शनला माझं ऐकलं असतं बरं झालं असं म्हणजे म्हटलं तर मी तू फोन करून गेली होती मित्र मम्मी आली पण इतक्यात की जाऊन पावला आम्ही झोपलो मम्मी गेली ना आली पण म्हणजे झोपताना निघाली होती उठलो आली तर आम्ही कुठे निघालो माहिती का बसलो होतो की तुला म्हटलं की तू भूक लागली दुपारी जेवण एवढं काही झालं नाही काहीतरी खायला कर ती म्हणजे पिझ्झा करते म्हटलं पिझ्झा ती म्हणे हो घरी म्हटलं चाय आता म्हणजे माझ्यासाठी पिझ्झा घरी आता आम्ही चाललो पिझ्झाचं सामान घेण्यासाठी मस्तपैकी भारी बनवशील ना भारी बनवशील ना नाही तेव्हा बनवलं पाहिजे दिवशी बनवलं माझ्यासाठी त्याला 1-2 महिने झाले हां तसं आलो मित्रांनो दुकानामध्ये यांच्या पिझ्झा बेस पण भेटतो पिझ्झा आटा भेटतो का मित्रांनो आमचा एकदम पोपट झाला खूप मोठा जे आम्हाला सामान पाहिजे ते इथं कुठंच अवेलेबल नाही माझा मूड ऑफ केला तू चल पिझ्झा खायला चल मला घरी पोपट करून आम्ही मस्त हौशीने गेलो सामान घ्यायला काही भेटलं नाही विबुली खेळतो मित्र मस्तपैकी असं विबुली एवढा खेळतो आला बापले आनंद झाला विबू बाप्पा कुठे बाप्पा कुठे बाप्पा कुठे बाप्पा गीत तू विचार तुला सांगतो बाप्पा शिवाजी महाराजांना बघतोय मित्रांनो तो शिवाजी महाराज कुठे मित्र बरोबर फ्रेम कडे बघतो तो एकदम बाप्पा फक्त शिवाजी महाराज माहिती आता मी पाहायला लागलं जय बाप्पा बापरे मला नव्हतं माहिती शिवाजी महाराज कुठे शिवाजी महाराज कुठे आहे जय शिवाजी महाराज कुठे आहे ब्लॉग बनवतोय इथून परत आता व्ह्यू चालू ब्लॉग बनवायला एकदम व्यवस्थित जा जरा शूट कर घे घे
घे घे घे विभू आता असं बापरे अरे बापरे अरे बापरे तर विभून कॅमेरा पकडलेला आहे अरे तोंडात नाही जायचं असं घेतलं त्याच्याकडून मी काय कॅमेरा तुला कॅमेरा नको कॅमेरा बघा मी मम्मी आली ती परत गेलो किराणा दुकानमध्ये बिस्किट वगैरे आणायला मला थंड आणलं का आहे ना म्हणजे मुद्दाम केला आहे ना म्हणजे बघितलं ना म्हणजे मला त्रास होतो मी थंड आणायला होता आणलं मी मेडिकल वाल्याकडे मम्मी काही मित्रांनो मी मस्त फ्रेश वगैरे होऊन आवर वगैरे चालू रेडी आणि मम्मी ते खाते चहा बिस्किट वगैरे मस्त वेगळे आणि मी निघालो आहे चायनीज वगैरे आणण्यासाठी थोडंसं कारण पिझ्झा खायची इच्छा होती पण काही पिझ्झा सामान भेटलं नाही आणि रेडीमेड पिझ्झा की तू बाई नाही म्हटली म्हटलं थांब काहीतरी आणतो तर कामावर निघायचं मला मग काहीतरी खाऊन जायचं म्हटलं तर चायनीज घेऊन येऊ मित्रांनो पहिलं आलो मस्त तर बिकटमध्ये मम्मीला केक खायला मग केक घेऊन जाऊ म्हटलं चायनीज नेतोच आहे चायनीज की तुम्ही खायलाच मग मम्मीला म्हटलं केक घेऊन जाऊ मस्त एकदम भारी तुला इथला तो बेक केक आवडतो ना मित्र इथलं पण एकदम मटेरियल एकदम फ्रेश वगैरे असतो मस्तपैकी केक वगैरे म्हणा सर्व असं बेक्स आयटम म्हणा एकदम भारी मित्रांनो सेल्फी पॉईंटला चालू आहे चायनीज घ्यायला पण त्या दिवशी नाही की तुम्ही आलो जे मी फाफडा खाल्ला इथे चालू आहे परत मी चायनीज वगैरे घ्यायसाठी आणि दिवशी आम्ही बघितलं इथे थोडंसं एकदम टेस्ट होतं एकदम भारी होतं म्हटलं आज घेऊनच जाऊ तुम्ही नाम क्या है आपका? मराठी ब्लॉगर चिकू मराठी ब्लॉगर चिकू मैं आया बढ़िया बना ना एकदम एकदम बढ़िया बना जाता है एकदम अच्छा रामरो रामरो रामलो रामलो मी ब्लॉग शूट करतो म्हणजे मला पण घ्या म्हणे म्हटलं ठीक आहे तो तुला आ गया मैं वापिस आलेला माझ्या भाऊला आनंद झाला किती हा गर्दी तेवढी त्यांच्याकडे असं घ्या तुमचं मंचुरियन त्याच्यात माझी सोयाबीन चिल्ली लिस्ट आणलं मित्रांनो सोयाबीन चिल्ली मंचुरियन हाफ मस्त वेगळी मम्मी थोडं खायचं नाही डॉक्टरने सांगितले बरं वाटलं जाऊ काय डॉक्टरने भेटले मस्त बघ कुठून आणलं माहिती का सेल्फी पण एकदम छान भाऊ टेस्ट पण छान आहे मग नको वाचतो आता स्वस्त विवडी पाहिजे तिकडं टाटा विवडी चाललो मी टाटा कसं बघू मग टाटा करता ग मागं नको लागू मागं नाही लागायचं मित्रांनो जस्ट घरी आलो आता वाजले किती रात्रीचे आता 11:15 वाजले म्हणजे आज थोडं लवकर आलो कामावरनं आणि आलो बघा की तो आत्ताशी जेवते पहिलं जेवण आहे की दुसरं जेवण आहे मगाशी खाल्लं होतं मग भूक नव्हती चायनीज खाल्लं होतं म्हणून तुमच्यासाठी थांबले होते तुम्ही म्हणता मला तुम्हाला नाही जेवायचं नाही मित्र मी मगाशी थोडंसं बाहेर खाऊन आलो मग मला भूक नाही तर आपण करू आता ह्या ब्लॉगचा एंड आज काही कुठे गेलो नाही असं इथं प्लॅन होता आज डिकेथलॉनला पण मग टायमाचं पण असल्यामुळं म्हणजे दुपारच्या वेळेस एवढं झालं नसतं जाऊन कॅन्सल केलं होतं मग आपण घरीच मस्त एक ब्लॉग शूट केला एकदम भारी विभूसोबत एकदम भारी टाईम स्पेंड केला विभूसोबत मस्ती केला आम्ही गेलो का मस्त हां आणि मित्र म्हणतो की तो विभू चालले आता उद्या आता मला तर असं झालं तर का तुम्ही लिहायचं ना नाही तर मित्रांनो आपण भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण मनकेच खूप जवळ आहोत मी रोज प्रत्येक ब्लॉग मी तेच सांगतोय चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा कोणाच्या ओळखीचं असेल त्यांना शेअर करा म्हणजे आपलं लवकरच मनके पूर्ण होते आपण मनकेचं मस्त सेलिब्रेशन करू तर बाय गाईज